चालली आता? वसुंधरा, काय ग? हा, कुठे? आत्या जरा बाहेर जाऊन येते. बाहेर? बाहेर काय? अगं घरात किती कामं पडलेली आहेत आणि जेवणाचं कोण बघणार मला सांग? मी आलेच 1 मिनिट. अहो नाही, आता मागे हटायचं नाही. अहो मी पण माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्यात ना. पण जेवणाची तयारी. हो पण तुम्ही नसताना पण जेवण व्हायचंच ना. वहिनी आहे ती मॅनेज करेल. हे बघा सारखं सारखं आपल्याला असं चान्स मिळत नाही. काय खुसफुस करताय दोघं? आत्या मला जावं लागेल, मी आल्यावर सगळी कामं करते. अगं पण आत्या थँक्यू समजून घेण्याबद्दल. चला बाय बाय. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. तुमच्यासाठी चहा करते. अगं हो का? किती ग करशील तू? बापरे, सगळी कामं तुलाच करावी लागतात नाही? बिचारी आवनी. काय झालं आत्या? आज अचानक इतकी काळजी, तो कौतुक का बरं? अगं अचानक कुठे? मी बोलत नाही म्हणजे मला काही दिसत नाही, काही जाणवत नाही असं थोडंच आहे. मला काळजी आहेच तुझी. अगं आता तुझ्या सासूच्याने तर काही काम होत नाही आणि तुझी जाऊ ती गेली नवऱ्यासोबत फिरायला. म्हणजे सगळी कामं तुझ्यावरच ना ग. हो त्यात काय आत्या, नवीन नवीन लग्न झालंय ना त्यांचं, मग एकत्र वेळ नको घालवायला त्यांनी. आणि इतकी काळजी वाटतेच माझी, तर येत जा अधूनमधून किचन मध्ये माझ्या मदतीला. गप बस, खा गपचूप. तुमच्या आधी मीच करायचे या घरातली कामं. सांधे दुखी आहे म्हणून, नाही तर एकटीने केली असती सगळी कामं. तुझ्या भल्याचं बोलायला गेले तर मलाच उलट उत्तर देतेस. इडली दे. हा देते देते. चहा पण दे. हो देते. आणि सॉरी पण म्हण. सॉरी आत्या. हा सॉरी. आकाशराव, आज कदाचित मी जे सांगणार आहे ते सांगितल्यावर तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मी तुम्हाला वेगळीच कोणीतरी वाटेल. पण आता हे ओझं मी माझ्या मनावर अजून नाही बाळगू शकत. तू हे बघ ना जरा. आत्याची खाते ना मी. अगं 1 मिनिट लागेल हे बघायला. नंतर नंतर. केवढं माफ करतेस का? आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी. मुंबईतल्या 2 प्रसिद्ध कुटुंबातल्या मुला मुलींमध्ये अफेअर. अखिल ठाकूर आणि तनया भालेकर हे नाशिक फाट्याजवळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले आढळले. गॉड, हा पहा अखिल पुरावा. काका. हे घे. आत्या, अहो हे बघा ना. थांब, मी एक महत्वाचं काम करतोय. अहो ते काम नंतर करा, आधी हे बघा. काय तुझं? बघा तर. अखिल, हे काय? आकाश, आकाश कुठे गेला? आकाश अगं तो गेलाय त्याच्या बायको सोबत फिरायला. नाही नाही, असं असं कसं? आकाशला बोलव ना. हे काय टीव्हीवर दाखवताय तर हे? अगं आई, आम्ही आत्ताच बघितलं मोबाईल मध्ये. अरे काय चाललंय काय सगळं हे? बाबा मला याची काहीच कल्पना नाहीये. काय रे, तुला कशी कल्पना असणार? अखिल अखिल कुठे आहे? अखिल कुठे आहे? नाही, आधी आकाशला बोलवा. आकाशला फोन कर पहिल्यांदा. काय झालं? मला काही सुचत नाहीये. मला अंकल सुचत नाहीये. तेवढी आपली परीक्षा घेतोय. आई तू शांत हो, मी काहीतरी फिरवून करतो. मी अखिलला फोन करतो. वसुंधरा, मी आता ओळखायला लागलोय तुम्हाला. तुमच्यासारखी संवेदनशील माणसं खूप रेअर असतात. पण मला खात्री आहे की तुम्ही काही बोललात ना तरी माझा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन नाही बदलणार. तुमचा माझ्यावरचा विश्वास बघून आता मला खूप दडपण आलंय हो.
पण काही झालं तरी मला बोलावंच लागेल. मोकळ्या मनाने बोला, मी ऐकतोय. आई तुम्ही शांत व्हा ना. टेन्शन नका घेऊ, ते बघतायत ना. मी तुमच्यापासून एक खूप खूप महत्वाची गोष्ट लपवली. मला हेच सांगायचंय की सॉरी. बोला. अरे अरे आकाश फोन कट करतोय. हा अखिल पण फोन उचलत नाहीये. बाबा मी आकाशला फोन करतो. कर. हा तर हेच सांगायचं होतं की मी एक आता दादा का कॉल करतोय? मी बाबा मग दादा. अहो मग उचला ना, बोला त्यांच्याशी. हा दादा, काय आलं? कुठेस तू? बरं जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. मी तुला एक व्हिडिओ पाठवतो, तो बघ आणि लवकर घरी ये. ओके ओके. आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी. मुंबईतल्या 2 प्रसिद्ध कुटुंबातल्या मुला मुलींमध्ये अफेअर. अखिल ठाकूर आणि तनया भालेकर हे नाशिक फाट्याजवळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले आढळले. हा पहा पुरावा.